आपण पाहत आहात एसएम मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल एसएम मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। एसएम मराठी न्यूजचा दणका, रुकडी ग्रामस्थातून एसएम न्यूजचे अभिनंदन। एसएम मराठी न्यूज चॅनलने रुकडीचा आला उरूस, रस्ता करा दुरुस्त या मथळ्याखाली बातमी लावून झोपेचं सोंग घेतलेल्या गाव कारभाऱ्यांना जागं केलं होतं। ऐन उरसाच्या तोंडावर मुख्य रस्त्याची डोंगरवाट भाविकांच्या नशिबी होती। याबद्दल वरचेवर सामाजिक कार्यकर्ते मनोज कोळी यांनी आवाज उठवला होता। त्यांनी या संदर्भात मीडियाशी संपर्क साधून पाठपुराव्यासाठी विनंती केली होती। त्यानंतर एसएम मराठी न्यूजने ही बातमी उचलून धरली। परिणामी गाव कारभाऱ्यांनी पंचगंगा चौक ते राजे बागस्वार दर्गा या दरम्यान खासदार धीरेशील दादा माने यांच्या फंडातून तात्काळ निधी उपलब्ध केला। या डांबरीकरणाचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर श्रीमती निवेदिता माने वहिनी साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी सरपंच राजश्री रुकडीकर, ग्रामपंचायत, सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसएम मराठी न्यूजसाठी रुकडीहून रोहन देसाई। मी मनोज कोळी, राहणार रुकडी। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याचबरोबर मी रुकडीचा कोळी समाजाचा सेक्रेटरी आहे। मी एक बातमी दिली होती, निवेदन दिलं होतं की पंचगंगा चौक ते दर्गा तालीम ह्याच्यापर्यंत रोड अतिशय खराब स्थितीमध्ये आहे। त्या अनुषंगाने एसएम न्यूज चॅनल, त्याचबरोबर विविध वृत्तपत्रांनी याची माहिती देऊन खासदार धीरेशील माने दादा यांच्या फंडातून 20 लाख इतका निधी लावण्यात आला। त्यामुळे हा रोड चांगल्या प्रकारे होईल अशी आम्ही आशा बाळगतो व येणाऱ्या रुकडीच्या उर्सा 2 तारखेच्या उर्साला ह्या रोडमुळे अतिशय शोभनीय एक देखणं पण येईल व रुकडीच्या वैभवात भर पडेल ही मी आशा बाळगतो। एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।